काही पुढारी जाहीरपणाने कोणाच तरी थोबाड फोडण्याबद्दल आवाहन करतात, तर हे अतिशय घातक आहे. अशा पुढाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी माझी. मी जर धनगर समाजाला वेड म्हणलं असेल तर जरूर माझ्यावर कारवाई करा, मला फाशी शिक्षा द्या. मी एक सामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया दिली होती की बाबा न बोलवता एक वेळ या सभागृहात आलंय, असं सामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया होती. त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी त्या सभेमध्ये बोललो की ह्यांची अशी प्रतिक्रिया होती, ती माझी प्रतिक्रिया नव्हती. आणि मग त्याच्यामुळे धनगर समाज, त्या व्यक्तीबद्दलच मी बोललो नाही तर धनगर समाजाबद्दल बोलण्याचा कुठं प्रश्न निर्माण. अनेक स्वतःला पुढारी समजतात, ते ह्या भडक्यामध्ये कसं आणखीन भडका होईल म्हणून आग टाकण्याचं काम, तेल टाकण्याचं काम करतात. वडवणी मधली घटना जी आहे ते किरकोळ वादातून त्या ठिकाणी दगडफेक झाली. आता दगडफेक झाली हे दोन्ही बाजूनी झाली, जखमी व्हायचे ते झाले. आता नेमकं कोण कोणाच्या दगडफेकीतून जखमी झालाय हे तपासाअंतर्गत पोलीस ठरवतील. म्हणजे एखादा माणूस जखमी झालाय तो ह्या जमावाच्या दगडफेकीतून झाला का त्या जमावाच्या दगडफेकीतून झाला, हेचा डिटेल इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात. घराचा आणि जमिनीचा मावेजा जो काही द्यायचा आहे त्याच्यापैकी पहिला ऍडव्हान्स 34%, 2 कोटी रुपयाचा मावेजाचा वाटपाचा हा कार्यक्रम, ते काही संपूर्ण वेळ काही लोकांना भेटू शकत नाही. त्यांनी तो ज्यांना भेटीसाठी एक विशेष वेळ दिलेला आहे, त्याची पाठी लावलेली आहे, त्या वेळेतच भेटणं अपेक्षित आहे. परंतु काही वेळेला मीटिंग मध्ये म्हणा किंवा दौऱ्यामध्ये असतील. काही धारूर तालुक्यातील मौजे सुकळी गावामध्ये आज 2 कोटीचा जो चेक या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांची या ठिकाणी वाटप करण्यात आला. आपल्यासोबत दादा काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रतीक्षा होती आता गावाला कुठेतरी आशा अजून पल्लवित झालेत आणि पुढचा निधी देखील लवकरच मिळेल, काय सांगाल? सुकळी गावाच्या बाबतीमध्ये जरा शांत राहा. सुकळी गावाचं खास बाब म्हणून शासनाने पुनर्वसन केलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन 7.5 हेक्टर मध्ये नवीन गावठाण त्याचं काम आता सुरू होणार आहे. आणि जुन्या जे गावठाण आहे तिथल्या घराचा आणि जमिनीचा मावेजा जो काही द्यायचा आहे त्याच्यापैकी पहिला ऍडव्हान्स 34%, 2 कोटी रुपयाचा मावेजाचा वाटपाचा हा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे. उर्वरित मावेजाही लवकरात लवकर या गावासाठी मिळावा आणि ज्यांनी पुनर्वसनासाठी जागा दिलेली आहे त्यांचाही मावेजाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे दोन्ही प्रश्न भविष्य काळात मार्गी लागावे त्याच्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे आणि तशा सूचना आजच्या बैठकीत मी दिलेल्या आहे. या कार्यक्रमादरम्यान काय काय मागणी करण्यात आली किंवा गावाच्या विकासासाठी असेल, नागरी सुविधा असतील, यासाठी काय गावकऱ्यांच्या वतीने मागणी? नाही, नागरी सुविधा ह्या ज्या गावच्या सामाजिक गरजा असतात, मग त्याच्यामध्ये शाळा आली, रस्ते आले, नाल्याचं काम आलं, स्मशानभूमीचं काम आलं, अशा नागरी सुविधा 18 आहेत. त्या 18 नागरी सुविधा कुठल्याही गावचं पुनर्वसन झालं की त्या मिळायला त्या द्याव्या लागतात. त्या नागरी सुविधाच्या बाबतीमध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळून लवकरात लवकर तो काम सुरू होईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. या दरम्यान पाहायला गेलं तर उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क सामान्य जनतेचा होत नाही असं देखील आरोप या ठिकाणी करण्यात आला. नाही, आता असं आहे की त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ते काही संपूर्ण वेळ काही लोकांना भेटू शकत नाही. त्यांनी तो ज्यांना भेटीसाठी एक विशेष वेळ दिलेला आहे त्याची पाठी लावलेली आहे, त्या वेळेतच भेटणं अपेक्षित आहे. परंतु काही वेळेला मीटिंग मध्ये म्हणा किंवा दौऱ्यामध्ये असतील, काही अशा कारणामुळे लोकांच्या भेटीगाठी होत नाहीत. तर खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांची कामं केली पाहिजेत. उपविभागीय अधिकारी नसताना मग तिथं नायब तहसीलदार आहेत, क्लर्क आहेत, इतर काम आहेत, त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. विविध माजलगाव मतदारसंघातले विकास कामावर श्रेय घेण्याचा देखील वाद पुन्हा समोर येत आहे, काय सांगाल या बाबतीत? आणि पाहायला गेलं तर आता वडवणीमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दंगल घालण्याचा प्रयत्न होता तसं देखील तुम्ही आवाहन केलं होतं की शांतता राखण्याचं, काय सांगाल? आता वडवणी मधली घटना जी आहे ते किरकोळ वादातून त्या ठिकाणी दगडफेक झाली. आता दगडफेक झाली हे दोन्ही बाजूनी झाली, जखमी व्हायचे ते झाले. आता नेमकं कोण कोणाच्या दगडफेकीतून जखमी झालाय हे तपासाअंतर्गत पोलीस ठरवतील. म्हणजे एखादा माणूस जखमी झालाय तो ह्या जमावाच्या दगडफेकीतून झाला का त्या जमावाच्या दगडफेकीतून झाला, हेचा
डिटेल इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतायत आणि ते पूर्णपणे करतील याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. आणि मग तोपर्यंत अनेक स्वतःला पुढारी समजतात ते ह्या भडक्यामध्ये कसं आणखीन भडका होईल म्हणून आग टाकण्याचं काम तेल टाकण्याचं काम करतात. काही पुढारी जाहीरपणाने कोणाच तरी थोबाड फोडण्याबद्दल आवाहन करतात. तर हे अतिशय घातक आहे. अशा पुढाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी माझी आहे. की जे परिस्थिती एखादी दुर्दैवी निर्माण झाली तर त्या ठिकाणी जाऊन अजून कसा भडका होईल ते शांतता करण्याच्यासाठी मी आवाहन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की लोक समंजस असतात. शेवटी असे प्रकार भविष्यात उद्भवणं हीच लोकांची भावना असते आणि त्या दृष्टिकोनातून सामंजस्याच्या माध्यमातून हा तोडगा निघेल आणि लवकरच सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील अशी अपेक्षा आहे. दादा, काही दिवसापूर्वी एक गैरसमज निर्माण झाला होता की तुमच्या विरोधात देखील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते की धनगर समाजाला तुम्ही वेडं मानलात. असा तो जो प्रकार होता त्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर काही पोस्ट देखील समोर आल्या होत्या. त्याच माध्यमातून काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा काही इतर लोक असतील त्यांनी पोलीस स्टेशनला वेगवेगळे निवेदन देऊन तुमच्यावर कारवाई करण्यासाठी आवाहन केलं होतं. मी जर धनगर समाजाला वेड म्हणलं असेल तर जरूर माझ्यावर कारवाई करा, मला फाशी शिक्षा द्या, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु मी एक सामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया दिली होती की बाबा न बोलवता एक वेड या सभागृहात आलंय, असं सामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया होती. त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी त्या सभेमध्ये बोललो की ह्यांची अशी अशी प्रतिक्रिया होती. ती माझी प्रतिक्रिया नव्हती. आणि मग त्याच्यामुळे धनगर समाज त्या व्यक्तीबद्दलच मी बोललो नाही तर धनगर समाजाबद्दल बोलण्याचा कुठं प्रश्न निर्माण होतो. नक्कीच दादा, आणि यापुढे देखील काय आवाहन करणार जे वडवणीतलं संभ्रम निर्माण होते त्या शांततेपूर्वक त्या ठिकाणी लोकांनी गैरसमज दूर करा. मी आधीच आवाहन केलेलं आहे की सर्व जाती धर्माचे लोक आपण गुण्यागोविंदाने एखाद्या गावात राहत असतो. अनेक वर्षाची ती परंपरा आहे. वडवणी शहरामध्ये राहणारे नागरिक सुद्धा गेल्या 40-50 वर्षापासून अतिशय सलोख्यानं एकमेकाशी संबंध राखतात, एकमेकाच्या सणाला जातात, एकमेकाच्या कार्यक्रमाला जातात. अशा किरकोळ वादातून गैरसमज न पसरवता त्याच्यावर पांघरून कसं घालता येईल, ते शांत वातावरण कसं करता येईल असा प्रयत्न पुढाऱ्याने करावा लागतो. पण दुर्दैवाने काही पुढारी स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी त्यामध्ये तेल ओतण्याचं काम करतात, भडकवतात. तर अशा भडकाऊ भाषणापासून सावध राहावं जनतेने आणि परत एकदा सलोख्याचे संबंध निर्माण करावेत. पोलीस खातं या प्रकरणात डिटेल चौकशी करते. जे दोषी असतील त्यांना निश्चित शासन होईल, त्यांच्यावरती खटले दाखल केले जातील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शेवटचा प्रश्न दादा, माजलगाव मतदारसंघामध्ये जे आता प्रकल्प होत आहे सिंचन प्रकल्प, त्याच्या माध्यमातून देखील श्रेयवाद समोर येत आहे. तुमच्या फेसबुक पोस्टवरून देखील तुम्ही जे काही पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याच्या सगळ्या काही डिटेल्स त्या फेसबुक पोस्टवर टाकलेत. अशा काही समोरून पोस्ट येतील का, किंवा जो श्रेय घेत आहेत त्यांच्या देखील अशा पोस्ट येतील? नाही, आता त्यांचं काय त्यांनी प्रयत्न केलाय, पाठपुरावा केलाय ते त्यांना माहिती. मी जो पाठपुरावा केलाय त्याच्याबद्दलचे पुरावे सहित मी दिलेले. मी गेल्या 2010 पासून ही योजना व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतोय. त्याचे संबंध कागदपत्र माझ्या कार्यालयात उपलब्ध आहे. या प्रकल्पाला तत्वतः मान्यता 2011 मध्ये मिळाली. त्याच्यानंतर शासनाने स्वतःच्या खर्चाने ही योजना करण्याच्या बाबतीत प्रशासकीय मान्यता शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दिली. परंतु जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ज्याला आपण म्हणतो, प्रशासकीय मान्यता, ती परवाच्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली आणि त्यामुळे आता ही योजना होण्याचा मार्ग खुला झालेला आहे. पुढच्या 2-3 महिन्यात त्याचे टेंडर होतील आणि पुढच्या 2 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. एकंदरीत पाहायला गेलं तर सुकळी गावाला 2 कोटीचा ऍडव्हान्स पेमेंट या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. याच माध्यमातून पाहायला गेलं तर जे वडवणीमध्ये 2 समाज घटकांमध्ये जो वाद निर्माण झाला होता त्याच्यामध्ये देखील त्यांनी शांततेचं आवाहन केलं. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, राहिलेलं पुनर्वसन सुकळी गावचं कधीपर्यंत होईल हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, माजलगाव, बीड.